आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। ठाकरेंची सेना मुंबई महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याची शक्यता। मुंबई महापौर आणि उपमहापौर निवडणूक बिनविरोध होणार नाही, सूत्रांची माहिती। बिनविरोध निवडणूक होऊ नये यासाठी ठाकरेंची सेना उमेदवार देण्याच्या तयारीत। मुंबईचा महापौर भाजपचा होणार असून उपमहापौर पद शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार असल्याची माहिती। मुंबईच्या उपमहापौरपदी महिलेची निवड होणार असल्याची चर्चा। शिंदेंच्या शिवसेनेकडून तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधवांची नावं चर्चेत। मराठी झेंडा फडकावा म्हणून मराठी माणसाने प्रचंड ताकद लावली। आता मुंबईत भाजपचा महापौर बसणं हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस असेल। मुंबईत भाजपच्या महापौर पदावरून संजय राऊत यांची प्रतिक्रिया। अमरावती महापौर उपमहापौर पदाची उद्या निवडणूक। निवडणुकीसाठी महापालिकेचं सभागृह सज्ज। भाजपकडून महापौर पदासाठी उमेदवार घोषित। युवा स्वाभिमानकडून उपमहापौर पदासाठी उमेदवार। माजी आमदार धीरज देशमुखांची शायरी म्हणत विरोधकांवर टीका। लातूर ग्रामीण प्रचार सभेत धीरज देशमुख यांचा विरोधकांवर निशाणा। सोलापुरातील अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टींची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। माजी आमदारांच्या नातवासह 3 जणांवर गुन्हा दाखल। सिद्धरामप्पा पाटलांचे नातू रमेश पाटलांवर गुन्हा दाखल। राहुल गांधींना लोकसभेत बोलू देत नाही तोवर कामकाज चालू देणार नाही। काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांचा इशारा। तर पीठासन अध्यक्षांची भूमिका ही पक्षविरहित असायला हवी, वानखेडेंचं वक्तव्य। थोड्या दिवसात जयंत पाटील भाजपात येतील, आमदार सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य। तर 10 पक्ष बदलणारा माणूस म्हणतोय मी भाजपमध्ये जाणार, जयंत पाटलांचा सदाभाऊ खोत यांना टोला। नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 710 पुरुषांचे अर्ज। महिला बालकल्याण विभागाकडून तातडीने अर्ज अपात्र करण्यात आले। 710 अर्जदारांवर कोणती कारवाई होणार याकडे आता लक्ष लागलंय।